नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोडं आपण आजचं जे काही लेक्चर आहे ते प्रीमियर लाईव्ह घेतो आहे. कारण की विषय असा आहे की थोडं आवाज जो काही माईकचा आवाज आहे तर तो माईकचा आवाज थोडं त्या ठिकाणी इको होतो आहे. तर तो प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला नाही आहे. त्याच्यामुळे आजचं लेक्चर जे काही आहे ते प्रीमियर लाईव्ह आहे. भाग 2चं लेक्चर आहे. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं इलाइट एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. बघा, आता या ठिकाणी आपल्याला स्पेशल PYQ सिरीज आपण सुरू केली आहे. या PYQ सिरीजचा सर्वांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होतो आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी मी ऐकतो आहे कन्सेप्ट अतिशय उत्कृष्टपणे क्लिअर होत आहेत. बरेच विद्यार्थी मला सांगत आहेत की सर, सर्वांनी मला एकदा कमेंट्स करून सांगायचं आहे आवाज वगैरे कसा आहे, काय आहे. तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आमच्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत अशा पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांचं सांगणं आहे. त्याच्यामुळं आपण ही सिरीज सुरू केली आहे. आणि आता पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी अत्यंत डिस्काउंटमध्ये ही बॅच आपण उपलब्ध करून दिली आहे इलाइट एज्युकेशनला. ती म्हणजे कोणती, तर लेखा कोशागार. बरोबर, लेखा कोशागार संचनालय ही बॅच आपण विद्यार्थ्यांना अतिशय माफक फीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. कारण की मित्रांनो, सिलेबस जर तुम्ही बघितला तर याचा सिलेबस खूप मोठा आहे. खूप मोठा म्हणजे कसा, कंबाईनच्या मुख्य परीक्षा दृष्टिकोनातून, कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या संपूर्ण सिलेबस डिफाईन करण्यात आलेला आहे. तो सिलेबस बनवण्यात आला आहे. तर ही बॅच फक्त तुम्हाला सर्व विषयांसाठी फक्त 999 रुपयामध्ये उपलब्ध आहे. किती? फक्त 999 रुपयामध्ये. एवढी महाराष्ट्रातली आपली मातब्बर टीम या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवत आहे. त्याच्यानंतर या बॅचमध्ये 200+ व्हिडिओ लेक्चर त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. बरोबर. आता बघा, यापुढं पहिला प्रश्न आहे कपिलषष्ठीचा योग. आता याला कोणता योग म्हटला जातो बरं? कपिलषष्ठीचा योग म्हणजे कोणता योग? तर त्या ठिकाणी हा म्हणजे त्या ठिकाणी अतिशय दुर्मिळ योग म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखला जातो. बरोबर. शेवंता काकूंना अंगावर दागिने घेतल्याशिवाय चैन पडत नाही. आता कपिलषष्ठीचा योगवरती प्रश्न बऱ्याचदा विचारलेली आहेत. बरोबर. आता इथं काय सांगितलेलं आहे की कपिलषष्ठीचा योग या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय त्या ठिकाणी शोधा, असा प्रश्न इथं विचारलेला आहे मित्रांनो. मग आता इथं काय, शेवंत काकूंना अंगावर दागिने घातल्याशिवाय चैन पडत नाही. बरोबर. किती वेळा सांगूनही राकेश तेच काम पुन्हा पुन्हा करीत असतो. हेही येऊ शकत नाही, हेही येऊ शकत नाही. बरोबर. पोपटलाल याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी त्या ठिकाणी होकार दिला. बरं, आता इथं त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो की कशा पद्धतीच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहे. आता इथं त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि पर्याय 4 जो आहे, जेठाबाई सातत्याने आपल्या शेजाऱ्यांबद्दल तळमळ दाखवित राहतात. हे तर काही येऊ शकत नाही. पर्याय 3 त्याचं योग्य उत्तर येऊ शकतं. कारण की पोपटला याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला. म्हणजे तो लग्न करण्यासाठी, बरोबर ना, कधीपासनं त्या ठिकाणी म्हणजे त्याचं चालू होतं लग्नासाठी मुलगी बघणं. बरोबर का. पण त्याचं लग्न जमतच नव्हतं, त्याचं लग्न त्या ठिकाणी होतच नव्हतं. मग इथे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जेठाबाई म्हणजे पोपटलाल याला शेवटी म्हणजे त्या ठिकाणी कित्येक वर्षानंतर तो लग्नाचा जो काही योग होता, तो लग्नाचा योग जोडून आला. मग तो लग्नाचा योग जोडून आल्यानंतर मग तो कोणता योग म्हणता येईल या सर्व गोष्टीला? तर या सर्व गोष्टीला म्हणता येईल कपिलषष्ठीचा योग. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी इथं क्लिअर झाल्या. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने की अत्यंत बऱ्याच वर्षानंतर जो योग जोडून येतो, बरोबर का, तर त्याला म्हटलं जातं कपिलषष्ठीचा योग. जेव्हा त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांनी जेव्हा कोल्हापूर संस्थानाची परिपूर्ण सूत्र हातामध्ये घेतली होती, त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता, तेव्हा लोकमान्य टिळकांनी एक लेख प्रकाशित केला होता आपल्या वृत्तपत्रामध्ये. त्याला नाव दिला होता कपिलषष्ठीचा योग. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा योग बघायला मिळतो. अशा पद्धतीने त्यांनी वर्णन महाराजांचं त्यामध्ये केलेलं होतं. त्याच प्रकारे इथं याचा अर्थसुद्धा आपल्याला असा घ्यायचा आहे. आता MPSCला विचारताना त्यांनी फक्त अर्थ विचारलेला होता. इथं त्यांनी त्या ठिकाणी विचारताना काय केलेलं आहे, तर वाक्यामध्ये तो अर्थ त्यामध्ये समाविष्ट करून दिलेला आहे. अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर पुढे बघा,
की याला म्हणतात कपिला षष्टीचा योग, बरोबर. हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता मित्रांनो बघा, काय आहे की फुनगा या शब्दाचा, आता हा शब्द बऱ्याच जणांसाठी नवीन असणार आहे की फुनगा म्हणजे काय, कशाला म्हटलं जातं फुनगा. आता इथं आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या प्रकारचे शब्द त्या ठिकाणी ऐकत असतो, बरोबर का. तू कशाला इथं फुनगा टाकायला आलेला आहे, बरोबर का, असं आपण बऱ्याचदा त्या ठिकाणी ऐकतो. मग आता फुनगा टाकायला आलेला आहे म्हणजे काय रे मित्रांनो, तर फुनगा म्हटल्यानंतर या ठिकाणी त्याला म्हटलं जातं ठिणगी, बरोबर का. काय म्हटलं जातं, तर ठिणगी या ठिकाणी म्हटलं जातं. आता पालवी म्हटल्यानं तुम्हा सर्वांना माहिती आहे, एखादं वृक्ष असणार आहे, त्या वृक्षाला त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण पानं येण्याऐवजी पालवी आधी त्या ठिकाणी फुटतात, बरोबर का. त्याला त्या ठिकाणी त्या अर्थाने ते आलेलं आहे. त्यानंतर विभाजन म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की विभागणी जी काही आलेली असते त्याला विभाजन म्हणून ओळखलं जातं. म्हणजे अशा प्रकारची शब्द तुम्हाला TCS विचारते आहे. हे संपूर्ण काय आहेत, तर हे संपूर्ण त्या ठिकाणी परिपूर्ण PYQs आहेत. म्हणजे अशा प्रकारची प्रश्न TCSने विचारलेली आहेत, बरोबर. याला म्हणतात त्या ठिकाणी समानार्थी शब्दाचा अर्थ. त्यानंतर प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे, या वाक्यातील उपमेय घटक ओळखा. आता मित्रांनो उपमेय म्हणजे काय हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा की उपमेय म्हणजे काय, तर उपमेय म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो त्याला नाम म्हणून ओळखले जाते. काय म्हटलं जातं त्याला, तर नाम म्हणून ओळखले जाते. हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, बरोबर. मग आता आपण जर लक्षात घेतलं याला अजून काय म्हटलं जातं, अलंकारामध्ये हा कन्सेप्ट आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समजत असतो, बरोबर. ज्याची तुलना करावयाची आहे तो घटक, बर का. ज्याची तुलना करावायची आहे तो घटक म्हणजे उपमेय होय. म्हणजे प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे. आता कोणाची तुलना करावायची आहे, तर अक्षराची तुलना कशाला करावायची आहे, तर वाळत घातलेल्या कपड्यांशी करावायची आहे, बरोबर का. मग या वाक्यातील उपमेय कोणतं आहे, ज्याची तुलना करावायची आहे, कोणाची तुलना करावायची आहे, अक्षराची कशाची करावायची आहे, तर तारेवर वाळत घातलेल्या कपड्यांशी करावायची आहे. म्हणजे या वाक्यातलं उपमेय कोणतं असणार आहे, तर या वाक्यातलं उपमेय असणार आहे अक्षर. अशा पद्धतीने हा कन्सेप्ट इथं आपल्याला क्लिअर करता येतो. याला म्हटलं जातं काय रे मित्रांनो, तर याला म्हटलं जातं त्या ठिकाणी उपमेय. अशा पद्धतीने हा कन्सेप्ट इथं क्लिअर करा, बरोबर का. म्हणजे ज्याची तुलना करावायची आहे ते उपमेय असतं आणि ज्याच्याशी तुलना करावायची आहे ते उपमान असतं. ते पुढं आपल्याला प्रश्न आलेला आहे, त्या पद्धतीने आपण ते अभ्यासणार आहोत, काही अडचण नाही. ओके, चला जाऊया पुढे. आता बघा, हे झाल्यानंतर पुढीलपैकी केवळ वाक्याचे उदाहरण त्या ठिकाणी ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. आता केवळ वाक्य म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात केवळ वाक्य, बरोबर. तर केवळ वाक्य म्हणजे काय रे मित्रांनो, कशाला म्हणतात केवळ वाक्य, तर केवळ वाक्य म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वाक्यरचनेमध्ये एकच करता आलेला असतो, ज्या वाक्यरचनेमध्ये एकच क्रियापद आलेलं असते, त्या वाक्याच्या रचनेनुसार त्याला म्हटलं जातं कर्त्याला उद्देश असं त्या ठिकाणी बोललं जातं आणि याला त्या ठिकाणी विधेय असं बोललं जातं, बरोबर. अशा प्रकारे याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर याला मराठीमध्ये केवळ वाक्य म्हणून ओळखलं जातं. ह्या दोन्ही गोष्टी इथं आपण क्लिअर केल्या पाहिजे. आता बघा, आकाशात जेव्हा ढग जमतात, आता जेव्हा तेव्हा अशा प्रकारची रचना जिथे येते तिथं त्याला कोणतं वाक्य म्हटलं जातं, तर तिथं त्याला मिश्र वाक्य म्हटलं जातं. की जर म्हणजे शक्यतो अशाच प्रकारची रचना आलेली असते, जर तर जेव्हा तेव्हा, बरं का. अशा पद्धतीने आलेली रचना कुणाचा अर्थबोध करून देत असते, तर ते मिश्र वाक्याचा अर्थबोध करून देत असते. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी याला म्हणतात मिश्र वाक्य. त्याच्यानंतर रोहन शाळेत जातो हेच वाक्य त्या ठिकाणी केवळ वाक्य आहे, कारण जाणारा कोण रोहन हा एकमेव आहे. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी जातो हे क्रियापद आलेलं आहे वाक्यातलं,
म्हणजे रोहन हा वाक्यातला कर्ता आणि जातो हे वाक्यातलं क्रियापद आलेलं आहे. अशा पद्धतीने दोन्ही गोष्टी इथं क्लिअर होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर मी रोज सकाळी उठतो आणि फिरायला जातो आणि म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे ते संयुक्त वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. आता संयुक्त वाक्य म्हणजे काय तुम्हाला माहिती असावं. संयुक्त वाक्य म्हणजे काय, कशाला म्हणतात संयुक्त वाक्य? तर मित्रांनो, जे प्रधानत्व बोधक, आता संयुक्त वाक्य कशा कशाने जोडलेलं असतं एवढं सांगतो फक्त, बाकीचं काही सांगत नाही. कारण की काही जणांनी अभ्यासलं असेल, काही जणांनी अभ्यासलं नसेल. तर आता इथं लक्षात घ्या, संयुक्त वाक्य म्हणजे कशा कशाने जोडलेलं असतं? आणि, व, शिवाय, आणखी, आणिक, आन, त्याच्यानंतर किंवा, अथवा, वा, अगर यांनी त्या ठिकाणी काय केलं असतं? जोडलेलं असतं. त्याच्यानंतर परंतु, पण, बाकी, म्हणून, यास्तव या सर्व अव्ययांनी जोडलेलं वाक्य कोणतं असतं? संयुक्त वाक्य असतं. मग आता इथं बघा, आणि आलेलं आहे म्हणजे इथं त्या ठिकाणी कोणतं वाक्य आलेलं आहे? ते संयुक्त वाक्य आलेलं आहे. हे येऊ शकत नव्हतं केवळ वाक्यामध्ये. मी सांगितलेले काम करणार आहेस की नाही, हे सुद्धा कीने जोडलं म्हणजे त्या ठिकाणी ते याच्यामध्ये पण येतं. कशामध्ये? मिश्र वाक्यामध्ये, बरोबर का? म्हणजे याच्यामध्ये ते समाविष्ट होऊ शकत नाही. मग आता सर मिश्र वाक्य कशा कशाने जोडलेलं असतं? तर मिश्र वाक्य मित्रांनो तुम्हाला माहिती असावं कशा कशाने जोडलेलं असतं रे? म्हणून, म्हणजे, की, जे, जर, तर, जरी, तरी, जे, ते, कारण, की अशा प्रकारची आलेले जी काही अव्यय असतात त्याच्याने काय जुडलेलं असतं रे? मिश्र वाक्य जुडलेलं असतं पूर्व. म्हणजे इथं अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आता, मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात. आता इथं त्या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की वाक्यातलं उपमान तुम्हाला ओळखायचं सांगितलेलं आहे. काय ओळखायचं सांगितलेलं आहे? तो उपमान त्या ठिकाणी ओळखायचं सांगितलेलं आहे. आता इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात. शिक्षक कशाप्रमाणे वाटतात? वडिलांप्रमाणे. म्हणजे कोणाची तुलना करावायची आहे? तर शिक्षकांची तुलना करावायची आहे. म्हणजे शिक्षक वाक्यामध्ये काय असणार आहे? तो उपमेय असणार आहे. बरोबर का? ज्याच्याशी करायची आहे ते उपमान असतं. कुणाशी करायची आहे? वडिलांशी करायची आहे. ते काय असणार आहे? उपमान. म्हणजे उपमान याचा अर्थ काय होत असतो? तर ज्याच्याशी तुलना करावायची आहे, ज्याच्याशी तुलना करावयाची आहे ते काय असते? ते उपमान असते. ते काय असते? तर त्याला उपमान म्हणून ओळखले जाते. हे उपमेय म्हणजे ज्याची तुलना करावायची ते म्हणजे वाक्यामध्ये नाम, ज्याच्याशी तुलना करावायची आहे उपमान म्हणजे वाक्यामध्ये आलेलं जे काही विशेषण असतं, वाक्यामध्ये आलेलं जे काही विशेषण असतं ते विशेषण म्हणजे उपमान असतं. अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व संकल्पना आपण क्लिअर करून घेतल्या पाहिजे. मग आता शिक्षक कशाप्रमाणे आहे? वडिलांप्रमाणे आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे इथं शिक्षकाची तुलना कोणाशी केली जाते आहे? शिक्षकाची तुलना वडिलांशी केली जाते आहे. म्हणजे जे शिक्षक आहे ते शिक्षक त्या ठिकाणी काय आहे? तर वडिलांप्रमाणे आहे. म्हणजे इथं वडील काय आलेले आहेत? तर ते विशेषण आलेले आहेत. अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आपण क्लिअर केला पाहिजे. याला म्हणतात त्या ठिकाणी उपमेय आणि याला म्हणतात उपमान. अगदी अलंकार शिकताना या सर्वच्या सर्व गोष्टी आपण अगदी उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर केल्या पाहिजे. यापुढे आता बघा 6 नंबरचा प्रश्न, अलंकारावरती प्रश्न विचारलाय. आता अलंकार म्हणजे काय असतं रे? कशाला म्हटलं जातं अलंकार? तर मित्रांनो, अलंकार म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहे की अलंकार म्हणजे त्या ठिकाणी ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू अशा प्रकारे
त्या ठिकाणी विचारलेलं आहे की ती गुलाबी उषा परमेश्वराचे प्रेम जणू या वाक्यातील अलंकार शोधा, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे अतिशयोक्ती अलंकार म्हणजे एखादी कल्पना असते, ती कल्पना मोठ्या प्रमाणामध्ये फुगवून सांगितलेली असते. एखादी कल्पना आलेली असते, ती कल्पना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुगवून त्या ठिकाणी सांगितलेली असते. म्हणजे इथं ती समुद्राच्या समुद्र रडली. आता असं होऊ शकते का? त्याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. कोणता अलंकार? तर अतिशयोक्ती अलंकार म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. बरोबर. आता इथं त्या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतलं, बघा आता इथं जर त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर अतिशयोक्ती म्हटलं तर दमडीचं तेल आणलं, बरोबर का, सासूबाईचं नाणं झालं, बरोबर, उरलं ते झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओंघळ गेलं, त्यातनं उंट पोहून गेलं. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर अशा पद्धतीने इथं अतिशयोक्ती येते की त्या ठिकाणी दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, भाऊजींची शेंडी झाली, मामाजींची दाढी झाली, उरलं ते झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओंघळ गेलं, त्यातनं उंट पोहून गेलं. अशा पद्धतीने मित्रांनो इथं आलेली जी काही रचना असते, इथं आलेली रचना त्या ठिकाणी अतिशयोक्तीची असते. म्हणजे ती गुलाबी उषा परमेश्वराचे प्रेम जणू, जे जणू जणू काय गमे भासे वाटे की, बरोबर ना, अशा प्रकारची रचना ज्या ठिकाणी आलेली असते, बरोबर का. श्लेष अलंकार म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, श्लेष अलंकार म्हटल्यानंतर तुम्हाला इथं माहिती आहे. आता इथं उपमेय जणू, आता मी तुम्हाला आता सांगितलं उपमेय आणि उपमान. उपमेय जणू उपमानाचं असते, अशा प्रकारची रचना ज्या ठिकाणी आलेली असते त्याला मराठीमध्ये म्हणतात उत्प्रेक्षा अलंकार. काय म्हणतात? उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. मग श्लेष अलंकार दुसरा पर्याय आपल्याला दिला होता, एकाच शब्दाचे दोन अर्थ. किती? एकाच शब्दाचे दोन अर्थ त्या ठिकाणी आलेले असतात. एकाच शब्दाचे दोन अर्थ त्या ठिकाणी आलेले असतात. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर त्याला मराठीमध्ये श्लेष अलंकार म्हणून ओळखलं जातं. बघा आता श्लेष अलंकारामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर श्लेष अलंकारामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे, बरोबर. आता श्लेष अलंकार म्हटल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते की आता श्लेषमध्ये आपण समजू शकतो की हे म्हणजे आपण असं म्हणतो की हे मेघा सर्वांना जीवन देतोस, बरोबर का. आता इथं जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं की हे मेघा सर्वांना जीवन देतोस म्हटल्यानंतर एक जीवन म्हणजे पाणी आणि दुसरं जीवन म्हणजे काय? जगण्याचा आधार, बरोबर का. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते, बरोबर ना. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की श्लेषमध्ये बरेच उदाहरणं त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. आता बघा एक उदाहरण नेहमी विचारलं जातं, श्रीकृष्ण नवरा. बघा श्रीकृष्ण नवरा मी नवरी, बरं काय. बघा श्रीकृष्ण नवरा मी नवरी. शिशुपाल नवरा, शिशुपाल नवरा मी नवरी, अशा पद्धतीने. म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण नवरा आहे तेव्हा मी त्याला वरणार आहे. एकच शब्द दोन अर्थ. याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? श्लेष म्हटला जातो. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, जेव्हा श्रीकृष्ण नवरा आहे तेव्हा मी त्याला वरणार आहे, समजलं का. आणि जेव्हा त्या ठिकाणी शिशुपाल नवरा आहे मी त्याला वरणार नाही. म्हणजे नवरी म्हटल्यानंतर इकडं नवरी म्हटल्यानंतर इकडं होकार आहे, शब्द एकच नवरी. इकडं आल्यानंतर नकार आहे, म्हणजे अशा पद्धतीने शब्द एकच आहे, अर्थ दोन आहे. याला म्हणतात श्लेष. याला काय म्हणतात? श्लेष म्हणतात. अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे दागिना. म्हणजे ज्या पद्धतीनं भाषेला सौंदर्य ज्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत असेल किंवा प्राप्त होत असेल त्याला मराठीमध्ये अलंकार असं म्हटलं जातं. माझा काय रे? उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे उपमेय जणू उपमानच आहे. म्हणजे ती गुलाबी उषा परमेश्वराचे प्रेम जणू. म्हणजे इथं त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकाराचे तीन उपप्रकार पडतात, तुम्हाला माहिती असतील नसतील. पहिला येतो वस्तुत्प्रेक्षा, दुसरा येतो हेतुत्प्रेक्षा आणि तिसरा येतो फलोत्प्रेक्षा.
अशा प्रकारे 3 प्रकारांमध्ये हा उत्प्रेक्षा अलंकार विभागलेला आहे. पण एवढं डिटेल आपल्याला काही जायचं नाही. आपल्याला फक्त वरच्या त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या या कन्सेप्ट. अशा पद्धतीने रचना त्या ठिकाणी आलेली असते. व्याजस्तुती म्हणजे काय? ज्या अलंकारामध्ये खोटी स्तुती केलेली असते त्याला म्हणतात व्याजस्तुती. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 हे त्या ठिकाणी होतं. त्यानंतर पुढे आहे विपुल. विपुल म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात. या शब्दाचा समान धर्मी पर्याय कोणता आहे? गंडांतर. आता गंडांतर म्हणजे सर्वांना माहिती आहे. गंडांतर म्हणजे काय? संकट येणं, बरोबर का? गजगा नाही विधेय म्हणजे क्रियापदाचा अर्थ होतो गडगंज. आमच्याकडे गडगंज संपत्ती आहे असं आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. आमच्याकडे कशी संपत्ती आहे? गडगंज संपत्ती आहे. अशा पद्धतीची रचना ज्या ठिकाणी आलेली असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर त्याला मराठीमध्ये विपुल म्हणतात, मोठ्या प्रमाणामध्ये म्हणतात. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं बरोबर. समजलं का? म्हणजे इथं त्या ठिकाणी समान धर्मी पर्याय कोणता रे? तर समान धर्मी पर्याय आहे गडगंज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. आता शब्द व त्याचे भाववाचक नाम त्यांच्या जुळवा. आता भाववाचक नाम म्हटल्यानंतर बरोबर तुम्हाला माहिती असावं भाववाचक नाम एका प्रकारे येत नाही. भाववाचक नाम विविध प्रकारे वाक्यामध्ये वापरलं जातं. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे भाववाचक नामामध्ये की नंबर 1 मध्ये जे काही शब्द आलेले असतात म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर अधिकारदर्शक, ज्या नामातून एखादा भाव किंवा गुण प्रकट होतो. 3 नंबरमध्ये व्यवसाय दर्शक. नंबर 4 मध्ये त्या ठिकाणी अधिकार झाला, व्यवसाय झाला, भाव किंवा गुण झालं. कृती दर्शक. अशा प्रकारची शब्द कुणाचा अर्थबोध करून देत असतात? भाववाचक नामाचा अर्थबोध करून देत असतात. अजून काय? तर अजून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे य, त्व, पना, ता, वा, गिरे, आई, की, पना, इक. अशा प्रकारची प्रत्यय ज्या ठिकाणी जोडलेली असतात ते भाववाचक नाम असतं. प्रत्यय म्हणजे काय? एक मूळ शब्द असतो त्याच्या नंतरून जोडणारा जो शब्द असतो त्याला प्रत्यय म्हणून ओळखलं जातं. बघा आता सुंदर याला त्या ठिकाणी य जोडा, काय तयार होणार? सौंदर्य. गुलाम त्याला त्या ठिकाणी गिरी जोडा, त्याला काय तयार होणार? गुलामगिरी. पाटील त्याला की जोडा, काय तयार होणार? पाटील की. नवल त्याला आई जोडा, काय तयार होणार? नवलाई. अशा पद्धतीने कोणता पर्याय बरोबर आहे? 1 च 2. पर्याय क्रमांक 1 येऊ शकतो किंवा 4 येऊ शकतो. 2 न 3 तर काही येऊ शकत नाही. गुलामचं त्या ठिकाणी गुलामगिरी म्हणजे 2 च ड. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे भाववाचक नाम तुम्हाला लक्षात ठेवायला लागतं. भाववाचक नाम तुम्ही लक्षात ठेवू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो या सर्व संकल्पना आपण क्लिअर केल्या पाहिजे. बघा आता पुढचा प्रश्न. एकीच्या राज्यात. आता इथं त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की जे थोर व्याकरणकार आहे तर त्या थोर व्याकरणकारावरती प्रश्न परीक्षेमध्ये येतो म्हणजे येतो बरं का. आता इथं अशा प्रकारे प्रश्न जर विचारला गेला तर आपल्याला माहिती असावं की नेमकं त्याचं उत्तर कोणतं आहे. मित्रांनो या कादंबरीचे लेखक आहे विलास सारंग, बरोबर का. भालचंद्र नेमाडे अगदी सर्वांना परिचित आहेत, बरोबर का. त्यांना मराठीतला साहित्यातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार, त्या पुरस्कारानं सुद्धा त्यांना गौरवण्यात आलेला आहे. कोणत्या कादंबरीसाठी त्यांना गौरवण्यात आलं होतं तर हिंदू समृद्ध जगण्याची अडगळ या कादंबरीसाठी त्यांना त्या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, बरोबर. त्यांचं मूळ गाव जळगाव जिल्ह्यातलं, बरोबर, जळगाव जिल्ह्यातील ते मूळ रहिवासी आहेत. आणि त्यांची सर्वात जास्त गाजलेली कादंबरी ती म्हणजे कोसला ही कादंबरी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेली कादंबरी आहे. म्हणजे एकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक तर विलास सारंग आहे. पण उद्याच्या दिवशी दुसऱ्या प्रकारची प्रश्न जर विचारली गेली तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असावं, ते सुद्धा तुम्हाला सांगता यावं म्हणून या सर्व गोष्टी इथं मी क्लिअर करतो आहे. त्याच्यानंतर पुढे आहे तर राहाटी, बरोबर. आता राहाटी म्हटल्यानंतर शब्दाचा समानार्थी शब्द. आता बऱ्याच जणांसाठी हा जो शब्दप्रयोग असणार आहे तर हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी काय असणार आहे? नवीन असणार आहे. राहाटी म्हटल्यानंतर काय रे मित्रांनो तर वियोग सर्वांना माहिती आहे. वियोग म्हणजे काय तर दुरावा अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. अन्न साठा सर्वांना माहिती आहे, अडाणी सर्वांना माहिती आहे.
पण राहाटी म्हटल्यानंतर व्यवस्थित राहाटी असणं गरजेचं आहे. म्हणजे व्यवस्थित राहाटी म्हणजे काय, तुमचं वर्तन चांगलं असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोललं जातं, अशा पद्धतीने त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग राहाटीचा कोणता शब्द समानार्थी आहे, तर तो आहे वर्तन. बरं का, त्याचा शब्द समानार्थी तो आहे वर्तन. अशा पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, जेव्हा मी जात चोरली होते, हा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहावरती खूपदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे मित्रांनो. वामन हो वाळ हे तर काही येऊ शकत नाही. केशव मेश्राम यांच्यावरती सुद्धा आधी प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे बाबूराव बागुल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या कथासंग्रहाचे ते त्या ठिकाणी लेखक आहे. जेव्हा मी जात चोरली होते याच पेपरला हा प्रश्न विचारला अशातला प्रकार नाही. हा प्रश्न त्या ठिकाणी बऱ्याच पेपरमध्ये आतापर्यंत विचारून झालेला आहे. बरोबर, अशा प्रकारे हा 11 नंबरचा प्रश्न होता. तुम्हाला फक्त एक अप्रोच कळावा की आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी लेखाकोशागाराला प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर हा एक अप्रोच तुमच्या समोरून येण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा आहे की अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. बरोबर, मग आता इथं जर आपण लक्षात घेतलं तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बी पेरल्यानंतर कोंब फुटतो नि रोप भराभरा वाढते, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. आता इथं प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अशा प्रकारची प्रश्न जर आली तर तुम्हाला मी नेहमी सांगत आलेलो आहे की बी पेरल्यानंतर कोंब फुटतो. आता इथं त्या ठिकाणी एक वाक्य झालेलं आहे, म्हणजे नुसतं एकच वाक्य राहिलं असतं केवळ येऊ शकलं असतं, म्हणजे केवळ तर काही येऊ शकत नाही. अशा प्रश्नांना काय करायचं, एलिमिनेशन मेथडने त्या ठिकाणी जायचं. म्हणजे आता इथं बघा की बी पेरल्यानंतर कोंब फुटतो, नि रोप भराभरा वाढते. नीने वाक्य जोडलेलं आहे. बरोबर का, कशाने वाक्य जोडलेलं आहे, नीने. म्हणजे आज्ञार्थी काही येऊ शकत नाही, कारण आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतं, आज्ञार्थी वाक्यामध्ये असतो आज्ञा, सल्ला, विनंती, उपदेश. अशा प्रकारची रचना ही आज्ञार्थी वाक्यामध्ये येत असते. प्रश्नार्थी वाक्य म्हटल्यानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येत असते, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य त्या ठिकाणी येऊ शकत नाही. बरोबर, म्हणजे अशा प्रकारे आपण लक्षात घेऊ शकतो की प्रश्नार्थी वाक्य त्या ठिकाणी येऊ शकत नाही. बरोबर, कारण की वाक्यरचना शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं असतं. तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे राहतात, अशा प्रकारची जेव्हा रचना येते तेव्हा तिथे येताना प्रश्नचिन्ह कंपल्सरी येत असतं. त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. पर्याय 4 राहिला मिश्र वाक्य. तुम्हाला माहिती आहे मिश्र वाक्यच ते त्या ठिकाणी आलेलं असणार आहे. का, कारण की मित्रांनो पहिलं वाक्य जर त्या ठिकाणी गौण असेल, पहिलं वाक्य काय असेल, पहिलं वाक्य गौण असेल, बरोबर, तर दुसरं वाक्य प्रधान असतं. म्हणजे इथं मायनस प्लस, म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून राहावं लागतं. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये मिश्र वाक्य म्हणून ओळखलं जातं. ही अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे. म्हणजे बी पेरल्यानंतर कोंब फुटतो नि रोप भराभरा वाढते. बरोबर ना, म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी याला दुसऱ्या वाक्यावरती काय करावं लागते आहे, डिपेंड राहावं लागते आहे, अवलंबून राहावं लागते आहे. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे, तर याला मराठीमध्ये म्हटलं जातं मित्रांनो काय, मिश्र वाक्य. अशा प्रकारे, बरोबर का, अशा पद्धतीची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. मिश्र वाक्यावरती खूपदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जातात. मिश्र वाक्य एक गोष्ट लक्षात ठेवा, जे गौणत्व बोधक ध्वनी अव्यय आहेत ना, त्याच्यामध्ये येणारे जे सर्वच्या सर्व प्रकार आहेत, गौणत्व बोधक उभयनी अव्ययामध्ये येणारे जे सर्वच्या सर्व प्रकार आहे, त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रकार येतो स्वरूप बोधक. याच्यामध्ये येणारी जी काही अव्यय आहे ती याच्यामध्ये येणारी अव्यय लक्षात घ्या. म्हणून, म्हणजे, की, जे. बरं का, अशा प्रकारच्या अव्ययाने वाक्य जर जोडलेलं असेल तर त्याला गौणत्व बोधक उभयनी अव्यय असं म्हटलं जातं. नंबर 2 मध्ये कारण बोधक
याच्यामध्ये त्या ठिकाणी येत असताना कारण, का, की. 3 नंबरमध्ये स्वरूप बोधक झाल्यानंतर 3 नंबरमध्ये येतं विकल्प बोधक, किंवा, अथवा, वा, अगर. सॉरी, विकल्प नाही आहे त्याच्यामध्ये, सॉरी. 3 नंबरमध्ये तो उद्देश बोधक. म्हणून, यास्तव, सबब, कारण, की. आणि शेवटी येतो 4 नंबरमध्ये संकेत. जर, तर, जरी, तरी या सर्व प्रकारांनी जोडलेलं प्रत्येक वाक्य मिश्र वाक्य असतं. लक्षात ठेवा, काय असतं? मिश्र वाक्य असतं. याला म्हणतात मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न, घरोघरी मातीच्याच चुली या म्हणीतील आशय पुढीलपैकी कोणत्या वाक्यात येतो? आता घरोघरी मातीच्या चुली म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी घरोघरी मातीच्या चुली म्हटल्यानंतर सर्वत्र सारखी परिस्थिती असणे. पहिला काय आहे? आपण ज्या परिस्थितीत राहतो त्यांच्या विरुद्ध जाऊ नये, येऊ शकत नाही. पुण्य मिळते या भावनेतून सुशीला काकू रोज गाईला खाऊ घालीत असे, हे पण येऊ शकत नाही. परीक्षा तोंडावर असताना सतत विचारपूस करणारा श्याम अलीकडे अति अपरिचितासारखा वागू लागला, नाही येऊ शकत. कॉलनीच्या प्रत्येक घरातून सासू सुनांचा वाद नेहमीच ऐकू येतो, म्हणजे सर्वत्र सारखी परिस्थिती असणे. संपूर्ण जी काही कॉलनी आहे त्या पूर्ण कॉलनीमध्ये जी काही परिस्थिती आहे सासू सुनांची ती सारखी आहे. इथं त्या ठिकाणी कुठेही बदल नाही, बरोबर, असा त्याचा अर्थ स्पष्ट होतो आहे. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट झालेली आहे, बरोबर. त्यानंतर बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 चित्र आणि चरित्र, बरं का. रामनगरी या आत्मचरित्राचे लेखक कोण आहे? तर रामनगर हे त्या ठिकाणी आत्मचरित्राचे लेखक आहे मित्रांनो. कोण? रामनगर हे त्या आत्मचरित्राचे लेखक आहे. यावरती 100% प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि त्यानंतर प्रभातकालचे लेखक कोण आहे? शांताराम आठवले आहे. शांताराम आठवले. रामनगरीचे कोण आहे? तर रामनगर आहेत. रामनगर. आणि चित्र आणि चरित्र या आत्मचरित्राचे लेखक कोण आहे? तर बाबूराव पेंढारकर आहे. अशा प्रकारे या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे, बरोबर. अशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सामान्य नाम विशेष नाम असलेली अचूक शब्द जोडी निवडा. आता तुम्हाला माहिती आहे की सामान्य नाम आणि विशेष नाम या दोघांमध्ये काय फरक आहे? सामान्य नाम म्हणजे काय की एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेलं जे सर्वसामान्य नाव असतं त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तर त्याला मराठीमध्ये सामान्य नाम म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजे काय असतं मित्रांनो? तर ते म्हणजे तेच असतं, त्याच्यासारखं दुसरं काहीच नसतं. याला मराठीमध्ये विशेष नाम म्हणतात. आता पर्वत आणि डोंगर ही दोघं सामान्य नामे आहेत, कारण की पर्वत म्हटलं तर पर्वतासारखे अनेक आहेत, म्हणून पर्वत आणि डोंगर ही दोघं सामान्य नामे आहेत. लेखनी आणि पुस्तक ही दोघं सामान्य नामे आहेत. फळा नदी म्हटल्यानंतर ही दोघं सामान्य नामे आहेत. झाड हे सामान्य नाव आहे, पिंपळ हे त्याचं विशिष्ट नाव आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते आहे
की इथं त्या ठिकाणी येत असताना झाड म्हटल्यानं सामान्य नाम आहे, पिंपळाचं विशिष्ट असं पिंपळाचं ते झाड आहे, म्हणजे हे विशेष नाम त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे, विशेष नाम. आणि इकडं येत असताना झाड म्हटल्यानंतर सामान्य नाम. अशा या दोन गोष्टी इथं क्लिअर होत आहेत, बरोबर. मग पर्याय क्रमांक 4 तुम्ही याचं योग्य उत्तर देऊ शकता. म्हणजे विशेष नाम काय असतं, ते एका विशिष्ट वस्तूचं, व्यक्तीचं, प्राण्याचं नाव त्या ठिकाणी असतं. आणि सामान्य नाम काय असतं, तर ते जातीवाचक असतं, त्या जातीचा बोध त्या ठिकाणी होतो असतो. अशा प्रकारची रचना मित्रांनो, या सर्व गोष्टी आपण इथं क्लिअर करू शकतो. पुढील पैकी कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण. आता कर्म कर्तरी म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असावं की त्यालाच काय म्हटलं जातं, नवीन कर्मणी. नवीन कर्मणीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? नवीन कर्मणीचं पहिलं वैशिष्ट्य आहे की वाक्यामध्ये कर्ता जो आलेला असतो त्या कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय जुडलेलं असतं. नंबर 2 मध्ये आलेलं जे क्रियापद असतं ते क्रियापद कसं असतं, संयुक्त क्रियापद असतं. कसं असतं, संयुक्त क्रियापद असतं. नंबर 3 मध्ये त्या ठिकाणी इथं जर आपण लक्षात घेतलं तर काही वेळेस कर्ता अध्याहृत असतो, म्हणजे कर्ता त्यामध्ये आलेला नसतो. मग आता इथं बघा, तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले भावकर्तृकमध्ये जाते, भावकर्तरीमध्ये जाते. पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. नंबर 2 पोपट पेरू खातो, कर्तरी प्रयोगामध्ये ते समाविष्ट होणार, कारण की कर्त्याला कर्तरी प्रयोगामध्ये कधीही प्रत्यय जोडून आलेला नसतं. ती घरी जाते म्हटल्यानंतर इथं सुद्धा कर्तरी प्रयोगामध्ये येणार आहे, हे कर्मकर्तरीमध्ये येऊ शकत नाही. सभेत पत्रके वाटली गेली, इथं कर्ता अध्याहृत आहे. मग सभेत पत्रके कुणाकडनं वाटली गेली असतील? तुम्हाला सर्वांना माहिती आहे पत्रके कुणाकडनं वाटली जातात, पत्रके हे कार्यकर्त्यांकडूनच वाटली जातात. कार्यकर्त्याचंच काम असतं विचारायचं ते, बरोबर का नाही. पत्रके कुणाकडनं वाटली जातात, तर कार्यकर्त्यांकडून पत्रके वाटली गेली. म्हणजे हा जो कर्ता आहे, हा कर्ता काय केलेला आहे, तर हा कर्ता अध्याहृत आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे, बरोबर. अशा पद्धतीने इथं कर्ता अध्याहृत मांडलेला आहे. त्याच्यानंतर अगदी शेवटचा प्रश्न आहे, शब्दयोगी अव्ययांच्या जोडीपैकी चुकीची जोडी शोधा. आता बघा, मागे पुढे शब्दयोगी अव्यय आहे, बरोबर का. स्थलवाचक शब्दयोगी अव्ययांचा प्रकारामध्ये ते समाविष्ट होतात. त्याच्यानंतर पेक्षा तुलनावाचक मध्ये, बरोबर का, स्थलवाचक हे सुद्धा आहे, किंतु परंतु हे नाही आहे, समजलं का. त्या ठिकाणी मुळे योग्य हे सुद्धा आहे, बरोबर. म्हणजे पर्याय 3 नाही आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे. म्हणजे शब्दयोगी अव्ययांच्या जोडींपैकी चुकीची जोडी कोणती आहे, तर किंतु परंतु. मला शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं, तर एखादं नाम असेल किंवा एखादं सर्वनाम असेल, बरोबर. एखादं नाम असेल किंवा एखादं सर्वनाम असेल, त्याला जोडून आलेलं नेहमी तिथे शब्दांचा योग येतो. कारण की बघा, शब्द अधिक योग, जिथे शब्दांचा काय जोडून येतो असतो, तर योग जोडून येत असतो, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर शब्दयोगी असं म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे आता इथं घरामागे, घरापुढे, अशा प्रकारे. तुझ्यामुळे, त्या योगे, प्रत्येक ठिकाणी ते नामाला किंवा सर्वनामाला जोडून येत असतात. अशा प्रकारे म्हणून त्यांना शब्दयोगी अव्यय म्हटलं जातं मित्रांनो. अशा प्रकारे आजचं लेक्चर थोडं प्रीमियर लाईव्ह घ्यायला लागलं मला. उद्यापासून आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. पण सर्वांनी अगदी लेक्चर बघा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. उद्या आपलं रेग्युलर वेळेवरती लेक्चर होईल. तर मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.